आत्ता नुकतीच 2024ची आषाढी वारी निघलेली आहे आणि लाखोच्या पटीने वारकरी या वारीसाठी निघालेले आहे। परंतु या वारीचा इतिहास काय, वारी सुरू झाली तरी कशी आणि ही एकदम चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने वारी चालू राहिली तरी कशी, यासाठी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण वारीचा इतिहास पाहणार आहे आणि संपूर्ण आकडेवारी पाहणार आहे। पंढरपूरची वारीची सुरुवात झाली तरी कशी याबाबत दोन सिद्धांत आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिला सिद्धांत म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी पंढरपूरला पायी वारी जायची सुरुवात केली। त्यानंतर दुसरा सिद्धांत म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी 15 दिवसाची पायी वारी पंढरपूरला चालू केली आषाढी आणि कार्तिकीमध्ये। परंतु त्यानंतर संत तुकारामांचे भाऊ यांनी या वारीमध्ये या पालखीमध्ये पादुका ठेवल्या आणि नंतर ते पंढरपूरला जायच्या अशी ही वारीची प्रथा सुरू झाली। आत्ताच आपण पाहिले की दोन सिद्धांतानुसार वारीची सुरुवात झाली असावी। आता वारीची सुरुवात झाली म्हणजे वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली। आता वारकरी म्हणजे काय की वारीमध्ये जो काही वारी करणारा मनुष्य आहे त्याला आपण वारकरी असे म्हणतो। पण ही जी वारीची सुरुवात झाली याच्यामध्ये खूप काही काळ आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे भक्त पुंडलिकाचा काळ, जो काही काळ आहे तो संत ज्ञानेश्वर यांच्या आधीचा आहे। नंतर येतो तो म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचा काळ। त्यानंतरचा काळ येतो की संत भानुदास आणि संत एकनाथांचा काळ। नंतर येतो तो म्हणजे तुकोबा आणि निळोबा यांचा काळ। त्याच्यानंतर संत तुकारामांनंतर जवळपास पुढचे 300 वर्ष किंवा आतापर्यंतचा काळ आहे तोपर्यंत वारी चालू राहिली आहे आणि पुढे सुद्धा वारी चालू राहील। अशा प्रकारे ह्या वारीचा काळ एकदम भक्त पुंडलिकापासून ते आतापर्यंतचा काळ इथपर्यंत ही वारी सुरू झालेली आहे। त्यानंतर आपण आता पाहणार आहे की वारीचे दोन प्रकारच्या वारी आहेत। एक म्हणजे आषाढी वारी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी वारी। आषाढी वारीमध्ये महाराष्ट्रातल्या किंवा इतर भागातले वेगवेगळे व्यक्ती हे एकत्र येतात आणि ती वारी संपूर्ण आणि इतर पादुकांसह ही पंढरपूरला जाते। त्यानंतर आपण पाहणार आहे कार्तिकी वारी। कार्तिकी वारी म्हणजे काय, महाराष्ट्रातल्या इतर भागातून लोक आळंदी किंवा पंढरपूर अशा तीर्थक्षेत्रावरती दर्शन घेण्यासाठी जातात। असे हे दोन प्रकारच्या वारी आहेत। आषाढी आणि कार्तिकी वारीप्रमाणे माघ आणि चैत्र वाऱ्या सुद्धा असतात। सातारच्या आरफळ गावचे जे काही हैबत बाबा आहेत त्यांनीच ब्रिटिश काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये दिंडी समारंभ सुरू केला आणि पादुका नेण्याची सुरुवात केली। आणि त्यांच्याच बरोबर जे काही संत तुकारामांचे वंशज आहेत ते म्हणजेच नारायणराव महाराज यांनी 1685 मध्ये पालखीमध्ये पादुका नेण्याची सुरुवात केली। या दोघांनी मिळून या पालखी समारंभाला अजून नवे रूप दिले, ज्यामध्ये घोडे आणि हत्ती यांचाही समावेश करण्यात आला। अशा प्रकारे पालखीला दिंडीच्या समारंभाचं रूप आलं आणि आता जे आपण पाहतोय की शिस्तबद्ध पद्धतीने पालखी दिंडी सोबत चाललेली आहे, हे रूप हे हैबत बाबा आणि संत तुकारामांचे वंशज यांना याचे संपूर्ण श्रेय जाते। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा जो काही रथ आहे तो रथ नेण्यासाठी 2 खिल्लारी बैलांच्या जोडीची गरज असते आणि हीच गरज भागवण्यासाठी आळंदीतल्या फक्त 6 कुटुंबियांना हा मान असतो, ज्यांच्या खिल्लारी बैलाच्या जोडीची निवड केली जाते। हे बैल संपूर्ण डॉक्टरांच्या तपासणीने आणि कमिटीच्या निगराणीखाली यांची निवड केली जाते। अशा प्रकारे हे खिल्लारी बैलाची 2 जोडी पालखीच्या रथासाठी निवडली जाते। ज्या प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून निघते, अगदी तेव्हा संत तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा देहूमधून निघते। आणि याचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यांचे वंशज जे संत तुकारामांचे वंशज आहेत ते पूर्वीपासून पालखीसाठी वाऱ्या करत आलेले आहेत आणि त्यांचेच पुत्र मगाशी पाहिल्याप्रमाणे नारायणराव यांनी या पालखीमध्ये पादुकांचा समावेश केला। त्यानंतर आपण पाहू शकतो की याच पालखीमध्ये ज्या प्रकारे संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये बैलजोड्यांची निवड केली जाते, अगदी त्याचप्रमाणे संत तुकारामांच्या पालखीसाठी ही बैलजोड्यांची निवड केली जाते। परंतु हा फक्त आळंदीच्या भागापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कोणीही या बैलजोडीच्या मानकरीसाठी अर्ज करू शकते। नंतर डॉक्टर आणि कमिटी सुद्धा यांचा पूर्ण तपास करतील आणि या बैलजोडींना मान्यता देतील यासाठी। परंतु 2 बैलजोडीसाठी 2 वेगवेगळे कुटुंब निवडले जातात, कारण की एक बैल त्यानंतर आरामही करू शकतो। 19व्या शतकाच्या अखेरीसपर्यंत फक्त ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्याच पालख्या आळंदी आणि देहूमधून निघून ह्या पंढरपूरपर्यंत जात होत्या। नंतर 19व्या शतकाच्या अखेरीस नंतर यामध्ये संत सोपानदेव, संत मुक्ताई, त्यानंतर संत निवृत्ती महाराज, त्यानंतर संत सावतामाळी, जनार्दन स्वामी, त्यानंतर शेगावचे गजानन महाराज असे इतर सर्व संतांच्या पालख्या ह्या पंढरपूरपर्यंत जाऊ लागल्या। ज्याप्रमाणे आपण पाहिले की संत ज्ञानेश्वरांची पालखी ही आळंदीतून निघते। आळंदीतून निघाल्यानंतर ह्या पालखीचा मार्ग जर आपण पाहिला तर आळंदी, पुणे, सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, त्यानंतर माळशिरस, तेथून वेळापूर, त्यानंतर भांडीशेंगा, त्यानंतर वाखरी आणि नंतर शेवटचा टप्पा म्हणजे पंढरपूर। आणि याच्यानंतर जर आपण
दुसरा मार्ग जर आपण पाहिला की संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा जर मार्ग पाहिला तर ती आळंदीतून सुरू न होता देहूतून सुरू होते, त्यानंतर देहू, नंतर पुणे, त्यानंतर लोणी काळभोर, नंतर यवत, वरवण, त्यानंतर बारामती, इंदापूर, नंतर अकलूज आणि नंतर वाखरी आणि शेवटचा टप्पा म्हणजे पंढरपूर. या दोन्ही पालख्या आणि इतर सर्व संतांच्या पालख्या ह्या पंढरपूर येथे एकत्र येतात. आताच आपण आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा 2 पालख्यांचे मार्ग पाहिले आणि याच पालख्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 1-2 टप्पे येतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की एक रिंगणचा सोहळा. या सोहळ्यामध्ये संपूर्ण वारकरी हे गोल रिंगणमध्ये उभे राहतात आणि याच रिंगणामध्ये एक अश्व म्हणजेच एक घोडा संपूर्ण रिंगण घालतो. याचा एक अशी धारणा आहे की हा अश्व किंवा हा घोडा संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावरती रूढ झालेले आहेत आणि हा संपूर्ण रिंगण घालत आहे. अगदी त्याचप्रमाणे एक धावा म्हणून एक सोहळा असतो ज्यामध्ये वेळापूर येथे असे मानले जाते की ज्यावेळी संत तुकाराम महाराज पायी वारी करत होते त्यांना वेळापूरच्या टेकडीवरून जे काही संत पंढरपूरचे विठ्ठल महाराज आहेत त्यांच्या कळसाचे दर्शन झाले आणि तेथून त्यांनी धावत वारी केली. अगदी त्याचप्रमाणे येथून सर्व वारकरी हे धावत वारीसाठी जातात जेणेकरून संत जे काही पंढरपूरचे विठ्ठल आहेत त्यांचे दर्शन होईल. आता नुकतीच आपण वारीची संपूर्ण माहिती घेतलेली आहे, परंतु या वारीचे अनेक फायदे सुद्धा आहेत आणि तोटे सुद्धा आहेत. यामध्ये जर आपण पाहिले तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला फायदा म्हणजे की महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून विविध जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि शांत पद्धतीने वारी पार पाडतात. त्याचप्रमाणे दिंडीच्या योजनेमार्फत संपूर्ण लोक आळंदी, देहू पासून आणि इतर भागातून पंढरपूर पर्यंत एकदम शिस्तबद्ध पद्धतीने वारी पूर्ण करतात. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा एक जो काही फायदा आहे वारीचा तो म्हणजे एम्प्लॉयमेंट जे काही वारीमध्ये मिळत आहे ते. जर आपण एक इंडियन स्ट्रीम ऑफ रिसर्चचा डेटा जर पाहिला तर 29,840 लोकांना एकूण संपूर्ण यामध्ये रोजगार मिळत आहे आणि ज्यामध्ये जर आपण पाहिले तर 8,793 जण हे परमनंट वारीमुळे ज्यांची कमाई होत आहे किंवा रोजगार मिळत आहे आणि त्यामध्ये 21,047 लोकांना फक्त वारीच्या काळामध्ये एक रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. या वारीचे जसे फायदे आहेत तसे अनेक तोटे सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे तो म्हणजे सार्वजनिक अस्वच्छता आणि आरोग्याची होणारी हानी. हा सगळ्यात महत्त्वाचा वारीचा तोटा आहे, तो सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे जर आपण इतिहासात पाहिले तर ब्रिटिश काळात सुद्धा वारीसाठी अनेक उपाययोजना केल्या जात होत्या ज्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या होत्या, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की प्लेग आणि इतर काही रोगांसाठी लसीकरण अनिवार्य त्यामध्ये ब्रिटिश काळात केले होते. त्यानंतर मंजिरी कामत जे काही रिसर्चर आहेत त्यांच्या मते त्यावेळी वारकऱ्यांकडून किंवा इतर लोकांकडून कर गोळा केला जात होता जो वारकरी कर म्हणून आरोग्यासाठी सुद्धा नंतर उपयोगात आणत जात होता. यासाठी एक महत्त्वाचा आपण एक भाग लक्षात घेतला पाहिजे की आरोग्य आणि अस्वच्छता जी काही वारीमध्ये हानी पोहोचवली जाते तो सुद्धा मुद्दा एक तोटा म्हणून आपण पाहू शकतो. PDVVP कॉलेज ऑफ मेडिकल जे काय अहमदनगरचे कॉलेज आहे या कॉलेजने एक डेटा आणि एक रिसर्च केला होता वारीमध्ये. तो आपण पाहू शकतो की त्यांनी जुलै महिन्यातला एक आठवड्याचा डेटा काढला ज्या आठवड्यामध्ये मनमाड पासून ते शिर्डीच्या हायवे पर्यंत जे काही जाणारे वारकरी होते त्या वारकऱ्यांचा एक डेटा सॅम्पल घेतला आणि त्या डेटा सॅम्पलमध्ये आपण पाहू शकतो की 968 लोकांना निवडले होते. परंतु या निवडलेल्या लोकांमध्ये 10 वर्षाच्या खालचे मुलं निवडली नव्हती आणि 90 वर्षाच्या पुढचे वयस्कर लोकही घेतली नव्हती, जेणेकरून त्यांची ऑलरेडी प्रकृती ही बिघडलेली असू शकते. त्यामुळे त्यांनी 10 ते 90 या वयोगटातील लोकांना निवडले होते आणि या निवडलेल्या लोकांमध्ये जे काही खूप काही आजार आपण पाहू शकतो त्यामध्ये आढळून आले जे काही वारीमुळे आलेले होते, अस्वच्छतेमुळे आलेले होते आणि याचा डेटा आपण पुढील टेबलमध्ये पाहू शकतो. त्यानंतर आपण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहू शकतो की जी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की या डेटामध्ये 90 वर्षाचे जे काही वयस्कर लोक आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट की त्यांच्यामध्ये किंवा इतर 10 ते 90 मधल्या लोकांमध्ये हृदय संबंधीची कोणतीही गोष्ट जास्तही आढळून आलेली नाही, ज्यामुळे की आपण पाहू शकतो की जरी इतर आरोग्यविषयक जरी प्रॉब्लेम असले तरी या वारीमध्ये आनंदाच्या उत्साहामध्ये हृदय आणि इतर जे काही रोगांशी निगडीत आहे ते आजार आपल्याला दिसून येत नाही.